नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरी खंडोबा मंदिर महाद्वार मार्गावरील खड्ड्यात वृक्ष लावून केला जाहीर निषेध. खंडोबाची जेजुरी की खड्ड्याची जेजुरी, ग्रामस्थांचा सवाल. अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या नंदी चौक महाद्वार रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला निदर्शनात येऊनही बुजवला गेला नाही. यामुळे संतप्त वंदे मातरम संघटना कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या शोककुलेची दखल घेत आक्रमक भूमिका घेत गांधीगिरी स्टाईलने खड्ड्यात चक्क वृक्ष लावून पालिका प्रशासनाचा जाहीर निषेधही केला आहे. वास्तविक पाहता जेजुरी खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज विविध जिल्ह्यातून नव्हे तर देश विदेशातून भाविक पर्यटक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या प्रमुख रस्त्यावरच गाडीचे साम्राज्य तर असेलच, पण पावसाचे पाणी साचून मोठा खड्डाही पडला होता. त्यातच ये-जा करणाऱ्या गाड्या तसेच भाविक खड्ड्यात चुकवत जात असतात, तरी काही या खड्ड्यात पडत असत. चक्क गाड्या वाहने सुद्धा या खड्ड्यात पलटी पण झालेल्या आहेत. ही गोष्ट संघटनेच्या निर्देशनात येताच गांधीगिरी पद्धतीने वृक्ष लावत आणि भंडारा उधळून वंदे मातरम संघटना जिल्हा अध्यक्ष जहीर मुलानी, रसिक जोशी, विक्रम माळवतकर, श्रीकांत पवार, अनिकेत हरपडे, प्रवीण आवळे, ग्रामस्थ सागर दरेकर, यशवंत दोडके यांनी पालिका प्रशासनाच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात घोषणा देत खंडोबाची जेजुरी का खड्ड्याची जेजुरी, जेजुरीत खड्डा का खड्ड्यात जेजुरी असा सवाल केला आहे. खंडोबा देवाचा नंदी चौक परिसर नेहमीच अस्वच्छ अवस्थेत आढळून येतो. पालिका प्रशासनाचे ठेकेदार व कामगारांवरती नसलेलं प्रशासनाचं नियंत्रण आणि दुर्लक्षितेमुळे भाविकांचे व नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. देशातील सगळ्यात महत्त्वाचा तीर्थक्षेत्र म्हणून जेजुरीकडे पाहिले जाते आणि या जेजुरीच्या या प्रवेशद्वारावरती खड्डा आणि घाण यामुळे दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यात पाय जाऊन देवदर्शनाला जावे लागत आहे. हे भाविकांचे दुर्दैव म्हणावं लागेल. जेजूरकरांचा झालेला खेळ खंडोबा, खड्ड्यात जेजुरी का जेजुरीत खड्डा, हा प्रश्न सुटणार तरी कधी. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. आज जेजुरीतील नंदी चौक येथे भर रस्त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम अचानक आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं की हा उभे पेठेचा रोड नंदी चौक इथे अनेक लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात आणि त्याच रस्त्यामध्ये अचानक मोठा खड्डा पडलेला आहे. नगरपालिकेचं त्याकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे. समजा या रस्त्याने शाळेची मुलं जातात, भाविक जातात, गाड्या जातात, टू व्हीलर जातात. एखाद्या समजा टू व्हीलरवाल्याला खड्डा दिसलाच नाही आणि या खड्ड्यामध्ये जर का तो अडकला आणि समजा काही जीवितहानी झाली किंवा त्याला काही जखम झाली, काहीतरी आपत्ती आली, तर त्याला जबाबदार कोण आहे? तर प्रशासनाचे डोळे उघड व्हावेत म्हणून आणि त्यांना समजावे. उलट आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला भर रस्त्यामध्ये खड्डे उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीरपणे आभार मानतो आणि त्यांना अशी एक कळकळीची विनंती करतो की बाबा रे, तुमच्याकडे जर काही एवढ्या यंत्रणा आहेत, एवढी लोकं आहेत, तर तुम्ही किमान रस्त्याचा एकदा तरी सर्वे करत जावा. ज्या रस्त्यांमध्ये खड्डे आहेत ते खड्डे बुजवत जावा. काय होतं, तिथं फक्त आमची मुलं नाही येणार आहेत, आसपासची जी लोक आहेत त्यांची मुलं येतात, माणसं येतात. तसेच त्याचबरोबर अनेक कुलदैवत समजले जाणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये आज आमचं एवढं दुर्भाग्य आहे की बाकीच्या महाराष्ट्राच्या कुलदैवतांचं प्रवेशद्वार आणि आमचं प्रवेशद्वार यामध्ये इतका फरक आहे की प्रत्येक द्वारावरती गेल्यानंतर तिथं आम्हाला जावंसं वाटतं, पण आमच्या प्रवेशद्वारावरती आल्यानंतर लोकांना असं नकोसं वाटतं. अशा प्रकारचे खड्डे जेजुरी नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे जेजुरीमध्ये तयार झालेले आहेत. त्याच्यावरती त्वरित नगरपालिकेने कारवाई करावी, अन्यथा लोकांच्या रोषास सामोरे जावे.